नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, नात्यांची प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तू मिळावी अशी भाग 5. शालूवर चढलेली वाईनची नशा आणि त्यामुळे अभिचं काय होईल. चला तर बघूया. तुझा चेहरा एवढा का उतरलाय? निशाने ऑफिसमध्ये आल्या शालिनीला विचारलं. खरंच एका रात्री तिची अवस्थाच बिघडली होती. डोळे सुजले होते, चेहरा पण सुकून गेलेला. काय ग, कुठे लक्ष आहे? निशा बोलली. अगं नाही, काही नाही, ते असंच. शालिनीने चेहऱ्यावरून हात फिरवला. एक मिनिट, तुझ्या सासरचे तुला त्रास तर देत नाहीत ना? असं असेल तर मला आत्ताच सांग. भल्यांना सरळ केले मी. निशा तिच्या शर्टचे हात वर ओढत अगदी भांडण करायच्याच तयारीत बोलली. नाही ग, काल रात्री झोपायला जरा उशीर झाला ना, त्यामुळे, शालिनी बोलली. उशीर? हां. निशाने लागोपाठ तिला कोपरा मारला. शालिनीने तिच्याकडे बघितलं. तिच्या चेहऱ्यावरूनच समजत होतं तिच्या विचारांची ट्रेन कुठे पोहोचले ते. हे बघ, तू जास्त विचार करतेस, तसं नाहीये. मी काम करत होते, शालिनी बोलली. मी काहीच बोललेली नाही. चोराच्या मनात चांदणे. निशाने हसत खांदे उडवले. तू सुधारणार नाही हा? शालिनीने मान हलवली. पण मला सांग ना, तुझे मिस्टर कसे दिसतात? म्हणजे हँडसम आहे का? हां, पण सरांपेक्षा नसणारच आहेत, निशा म्हणाली. शालिनीला ह्यावर काय सांगायचं ते समजतच नव्हतं. हा पण हँडसम म्हटल्यावर त्याचा कालचा किस करतानाचा चेहरा समोर आला आणि आपोआप तिचे गाल गुलाबी झाले. बोलताय काय तुम्ही? यासाठी आलात का इथे? श्वेता ओरडतच बाहेर आली. त्या फ्लोअरवर असणारा सगळा स्टाफ दोघींकडे बघायला लागला. इथे बोलायचे पैसे मिळत नाहीत तुम्हाला? आणि काय ग तू? शालिनीकडे बघत बोलली. लग्न झाले ना, मग सरांच्या मागे काय लागते? लाज नाही का वाटत तुला? मिडल क्लास. लागोपाठ माझ्या केबिनमध्ये ये, काम आहे. श्वेता ओरडून तिच्या केबिनमध्ये गेली. शालिनीला समजेनाच नक्की काय झालं. डोळ्यात पाणी जमा झालं. सगळे लोक तिच्याकडेच बघून गालातच हसत होते. पाणी पुसत ती केबिनमध्ये गेली. श्वेताने तिच्यासमोर जवळजवळ 10 फाईल्सचा गठ्ठा ठेवला. ह्या सगळ्या आजच्या आज पूर्ण झाल्या पाहिजेत आणि मागच्या फाईल्समध्ये खूप चुका होत्या, तसं पुन्हा होता नाही. श्वेता खोटंच बोलत होती. शालिनीने मान हलवत फाईल्स उचलल्या आणि बाहेर निघणारच होती की पुन्हा श्वेताचा आवाज आला. स्वतःला सगळ्यात सुंदर समजून सरांना जाळ्यात ओढायचा प्रयत्न करत असशील ना, तर तो सोडून दे. त्यांनी आणि मॅनेजर मीरा मॅडमनी लग्न करायचं ठरवलंय. सरांना तुझं हे घाणेरडं वागणं समजलं ना, तर तुला कंपनीमधून बाहेर काढणार, श्वेता बोलली. तिचं बोलणं ऐकून शालिनीने येणारा हुंदका आवरला आणि फाईल्स बाहेर आणून तिच्या टेबलवर ठेवल्या आणि पळतच वॉशरूममध्ये गेली. अभि, इथे येऊन ना अर्धा तास झालाय आणि तू 4 कॉफी संपवलास. आत्ता तरी बोल काय ते, नाहीतर मी जातो, राघव बोलला. हो यार, अभि काय लावलंय तू? आकाश म्हणाला. जरा वेळ शांत बसू शकत नाही का तुम्ही? अभि त्या दोघांवर ओरडला. अभि आत्ता बोल ना, खूप झालं, राघव म्हणाला. ओके, तर मला हे सांगायचं आहे की अभि प्रत्येक शब्द बोलताना विचार करत होता, कारण त्याला माहीत होतं त्याचे मित्र कसे आहेत. जरा जरी शब्द इकडचा तिकडे झाला तर ते अर्थाचा अनर्थ करायला मागे बघणार नाहीत. जसं तुम्हाला माहीतच आहे माझं लग्न झालंय, अभिने बोलायला सुरुवात केली. हो, माहिती आहे आम्हाला, न बोलवता, आणि तू ते लग्न मनात मानत पण नाही आहे. नवीन काहीतरी सांग, आकाश बोलला. ते म्हणजे तिचा चेहरा सारखा माझ्यासमोर येतो, अभि बोलला. कोणती? एक मिनिट, तुझं बाहेर काहीतरी अफेअर वगैरे चालू नाही आहे ना? हे असलं आम्हाला पटणार नाही या अभि, आकाश म्हणाला. तुम्ही थांबा ना, मला बोलू द्या. अभिने डोक्यावर आठ्यानं त्यांच्याकडे बघितलं. तसं त्यांनी तोंडावर बोटं घेतली. ती म्हणजे माझी बायको शालिनी, तो स्पष्टच बोलला. पण तिचं नाव घेतल्यावर मात्र त्याच्या मनात गुदगुलत झालं. त्याने माझी बायको म्हटल्यावर ह्या दोघांनी एकमेकांकडे बघितलं आणि गालात हसले, पण तोंडावरचा हात काही काढला नाही. मला सारखं असं वाटतं की ती माझ्या समोरच असावी. ती माझ्या आजूबाजूला असते तेव्हा मला छान वाटतं. तिच्या डोळ्यात पाणी बघून मला कसं तरीच होतं. हे असं का होते? अभि बोलत होता. राघव आणि आकाश तोंडावरचा हात काढणारच की मागून आवाज आला. कारण तू प्रेमात पडलायस. त्या 2 मुली ओरडतच आल्या आणि अख्खं कॅफे डोक्यावर घेतलं. त्यांना बघून अभिने डोक्यालाच हात लावला. त्या आकाश आणि राघवच्या बायका होत्या, साक्षी आणि रिया. तू लग्न केलं ते आम्हाला सांगितलं पण नाही. वरती काय रे, लग्न मानत नाही म्हणून सांगतो? दोघींनी त्याच्या पाठीत हात मारले. अभि शांत बसून राहिला. ह्या दोघींसमोर त्याचं काहीच चालायचं नाही.
तो काही बोलला तर अजून लेक्चर मिळणार, त्यापेक्षा त्याने शांत राहणंच पसंत केलं. राघव आणि आकाशने तोंडावरचा हात काढला आणि दोघेही एकमेकांना टाळ्या देऊन हसायला लागले. कोणीतरी बोललं होतं, मी कधीच प्रेमात पडणार नाही. राघव अभिची ॲक्टिंग करत बोलला. मी तिला माझी बायको मानतच नाही. आकाशने पण हसत त्याला टाळी दिली. अबे, प्रेमात पडला नाही, चांगला आपटला आहे हा, साक्षी बोलली. ही तुला अजून पण रिस्पेक्ट देत नाही? राघवने आकाशच्या कानात विचारलं आणि दोघेही हसायला लागले. अभि फक्त त्या चौघांकडे बघत होता, जे सध्या त्याच्या परिस्थितीवर हसत होते. तुम्ही आता पुढे काय बोलणार आहात की मी जाऊ? अभि बोलला. असं कसं? आता तर तुझ्याकडून सगळं डिटेल हवंय, रिया बोलली. तुला कधी रिअलाइज झालं तू तिच्या प्रेमात पडलाय? साक्षी म्हणाली. काल रात्रीच, अभि बोलला. आणि हे चौघेही त्याच्याकडे बघत गालात हसायला लागले. काही आवाज येत नाही म्हणून त्याने वर बघितलं तर ते त्याच्याकडे बारीक डोळे करून बघत होते. तुम्ही समजताय तसं काही नाही आहे. काल रात्री माझ्याकडे डायव्होर्स घेऊया का विचारायला आलेली ती, अभि बोलला. आता ते सगळे जोरात हसायला लागले. अभिला आता उठून त्यांची तोंड फोडावी वाटत होते, पण तो तसं पण करू शकत नव्हता. मित्रच असे मिळाले होते त्याला. काय परिस्थिती आली आहे अभिजित देसाईवर, ही तर ब्रेकिंग न्यूज आहे, आकाश म्हणाला. गप बसा यार आणि काहीतरी उपाय सांगा. तिला कसं सांगू मी? अभि बोलला. आम्ही कशाला आहोत मग? चौघेही एकत्रच बोलले. हे बघ, आज रात्री आम्ही तुझ्या घरी येतो. वहिनीच्या हातचं जेवायला पण मिळेल आणि तुला काही सजेशन्स पण देऊ, आकाश बोलला. वहिनीच्या हातचं जेवण? अभि मनातच हसला. ठीक आहे मग, मी येतो आता. तो गाडीची चावी घेत उठला आणि निघाला. त्यानंतर ह्या चौघांनी काहीतरी प्लॅनिंग केली आणि स्वतःला शाबाशी देत तिथून बाहेर पडले. अभि ऑफिसमध्ये आला आणि CCTV चालू केला तर तिचा रडवेला चेहरा त्याला दिसला. हिला खरंच कालच्या गोष्टीचा एवढा त्रास झालाय? मी जास्त केलं का काही? पण तिच्याकडे बघून मला खरंच माझ्या फिलिंग्स कंट्रोल करता येत नाहीत. जर आकाश आणि राघव सांगतात ते खरं असेल तर येस, आय एम इन लव्ह विथ हर, तो स्वतःशीच बोलला आणि हसला. आज सकाळी तो लवकरच उठून बाहेर आला होता. तिला सकाळी उठल्यावर पुन्हा ऑकवर्ड वाटायला नको म्हणून तो तिच्या उठण्याच्या आधीच फ्रेश होऊन पहिलं मीराच्या आईला बघायला गेला होता आणि नंतर राघव आणि आकाशला भेटायला. बस, ह्याच्यानंतर तुझ्या डोळ्यात कधीच पाणी येणार नाही. तुझ्या चेहऱ्यावर गोड हसणं चांगलं दिसतं. त्याने लॅपटॉपच्या स्क्रीनवरून हात फिरवला आणि फुटेज बंद करत कामाला लागला. संध्याकाळी अभि नेहमीच्या वेळेपेक्षा जरा लवकरच घरी आला. शालिनी फ्रेश होऊन किचनमध्ये आली होती आणि मेडकडून तिला समजलं होतं की आज रात्री डिनरला अभिचे मित्र येणार आहेत. ती त्यांना हवी नको ती मदत करत होती. जेवणात जास्त तर तिला काही येतच नव्हतं, पण तरीही. तेवढ्यात किचनमधला लँडलाईन वाजला. एका मेडने तो उचलला आणि समोरच्याचं ऐकून हसत मान हलवली. शालिनी मॅडम, तुम्ही कॉफी करता का जरा? मेड बोलली. कॉफी? ती कोणाला हवी? साहेब आलेत, खूपच थकलेले आहेत वाटतं, त्यांनीच मागवली. मेडने मुद्दाम चेहरा उतरून बोलले. हो हो, मी बनवते, शालिनी बोलली आणि लागोपाठ कॉफी करायला घेतली. ही तुम्ही नेऊन देता का? ती हातात कॉफी घेऊन मागे वळली तर दोन्ही मेडचे हात कशानं कशात बुडलेले होते. मॅडम, तुम्हीच जरा देऊन या ना, मेड बोलली. हो, शालिनीने मान हलवली आणि कॉफी घेऊन निघाली. काल झालेल्या त्या केसनंतर दोघे पहिल्यांदाच समोरासमोर येणार होते. तिने बेडरूमच्या दरवाजावर हात मारला, पण आतून काहीच आवाज आला नाही. हळूच दरवाजा ढकलत ती आत आली. त्याच वेळी नेमका अभि बाथरूममधून बाहेर आला होता. त्याने फक्त पॅन्ट घातली होती. ती 6 पॅक बॉडी बघून तिने लागोपाठ मान फिरवली. गालावर लागोपाठ लाली चढली. पोटात तर खड्डाच पडला होता. कमाल आहे, आत्तापर्यंत मुली माझ्याकडे बघायला मरायच्या आणि ही आहे की मान फिरून घेते. शी इज रिअली युनिक. त्याने हसतच शर्ट घातलं आणि तिच्या समोरून चालत जात सोफ्यावर बसला. ती अजूनही डोळे बंद करून उभी होती. त्याने जरा खोकल्याचा आवाज केला आणि तिने हळूच डोळे उघडले. तो तिच्या समोरच बसला होता. कॉफी तिने त्याच्यासमोर टेबलवर ठेवली. मागच्या वेळी झालेला प्रकार ती विसरली नव्हती. मला बोलायचं आहे तुझ्याबरोबर, बस इथे. त्याने सोफ्यावर बसायचा इशारा केला. माझ्यासोबत? डायव्होर्सबद्दल की मॅनेजर मीरासोबत लग्न करणार आहेत ते सांगायचं आहे? ती घाबरत त्याच्यापासून अंतर ठेवून बसली. तुला माहिती आहे, आईने आपल्याला 1 महिना एकत्र राहायला सांगितलं आहे, त्यामुळे आपण फ्रेंड्स बनून तर राहू शकतो ना? अभि अगदी प्रेमाने बोलत होता, जे त्याच्या स्वभावाविरुद्ध होतं. शालिनीला काय बोलायला हवं ते समजत नव्हतं. तिला त्याची फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट करायला हवी होती की नको तिलाच समजत नव्हतं. आत्तापर्यंत फ्रेंड म्हणून तिच्या आयुष्यात निशाशिवाय दुसरं कोणी आलेलंच नव्हतं.
शालिनी, त्याने तिचा नाजूक हात हातात घेतला. तिने दचकून त्याच्याकडे बघितलं आणि त्याच्या त्या ब्राउनिश डोळ्यात हरवून गेली. मला माहिती आहे, मी तुला खूप हर्ट केले, पण आपण नव्याने सुरुवात करू शकतो का? अभि बोलला. शालिनी त्याच्यात एवढी हरवून गेली होती की तिला तो काय बोलतो याचंच भान नव्हतं. अचानक त्याच्या दुसऱ्या हाताचा स्पर्श तिला गालावर जाणवला आणि ती वास्तव्यात आली. यू वॉन्ना मेक अ विश? त्याने तिच्या दुसऱ्या हातात आयलॅश दिला. तिने मान हलवत डोळे बंद केले आणि नंतर फुंकर मारली. तसं तो उडून गेला आणि ती खुदकन हसली. हे, तुला डिंपल पण पडते? त्याने लागोपाठ तिच्या गालावरून हात फिरवले. खूप मोठा खजाना मिळाल्यासारखं सुख त्याच्या चेहऱ्यावर येत होतं. ती डोळे मोठे करूनच त्याच्याकडे बघायला लागली. यू नो, मी लहान असताना मॉमला कायम सांगायचो की मला डिंपल असणारीच बायको हवी. त्याने पुन्हा एकदा तिच्या खळीवरून हात फिरवला. म्हणजे हे मला बायको मानतात? तिच्या मनात प्रश्न येत होते. तू आत्ता रेडी हो, माझे 2 मित्र आणि त्यांच्या वाईफ आपल्याकडे येणार आहेत, अभि बोलला. हां, शालिनीच्या तोंडून हुंकार बाहेर आला. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर लवकर हवंय. ती उठत असताना त्याने तिच्या हाताला पकडलं आणि सांगितलं. शालिनीने मान हलवली आणि पळतच वॉर्डरोबमध्ये शिरली. त्याची ती नजर, स्पर्श तिच्या अंगावर शहारे आणत होती. पोटात असंख्य फुलपाखरं उडत होती. पहिला माझा किती राग केला आणि आता किती प्रेमाने बोलतायत. आणि त्यांचे डोळे, ओ गॉड. तिने स्वतःच्या डोक्यात टपलीच मारली. इकडे अभि तर हवेतच होता. तिचा तो लाजणारा चेहरा त्याच्या नजरेसमोरून जातच नव्हता. तिची नशा चढली होती त्याच्यावर. त्याच धुंदीत तो दुसऱ्या रूममध्ये तयार व्हायला गेला. अभि, कुठे आहेस? आकाश ओरडतच घरात आला. अभि पायऱ्यांवरून रागातच त्याच्याकडे बघत खाली आला. असा काय बघतोय? त्याने दात दाखवले. तुला आल्या आल्या घसा फोडायलाच हवा का? अभिने त्याच्या पाठीत एक मुक्का मारला. चांगलं फोडून काढ ह्याला, रिया बोलली. तू बायको आहेस ना माझी? माझा बळी काय देते मग? असंच हवं तुला, रिया बोलते. शांत बसा यार तुम्ही, किती भांडताय, साक्षी म्हणाली. हो, आणि अभि, वहिनी कुठे आहे? तेवढ्यात पायऱ्यांवरून बांगड्यांचा आवाज आला आणि सगळ्यांचं लक्ष वर गेलं. साडीचा पदर सांभाळत ती खाली उतरत होती. तिला समजत नव्हतं काय घालायला हवं, म्हणून मग तिने साधी सिंपल साडीच घातली होती. पण त्याच्यातही खूप जास्त सुंदर दिसत होती ती. अभि तर पापण्या बंद करायलाच विसरला होता. तुझीच आहे ती, बघत बस आयुष्यभर, राघव त्याच्या कानात बोलला. तसं त्याने ओशाळून मान फिरवली. हॅलो वहिनी, मी आकाश आणि ही माझी बायको रिया. आकाश दात काढत शालिनी समोर आला. ती पण हसली. आणि मी राघव आणि ही माझी बायको साक्षी. हॅलो, शालिनीने सगळ्यांकडे बघत मान हलवली. अभि सांगत होता त्याच्यापेक्षा खूप सुंदर आहेस तू, साक्षी बोलली. तिच्या ह्या वाक्यावर अभिने चमकून तिच्याकडे बघितले. शालिनीने लाजून मान खाली घातली. आपण जेवायला आलो तर तेच काम करूया का? अभिने शांत आवाज विचारलं, पण त्यात जरब होती. हो, तुम्ही बसा, आम्ही किचनमधून सगळं आणतो. रिया, साक्षी आणि शालिनी तिघीही किचनमध्ये गेला. थोड्या वेळात सगळे डायनिंग टेबलवर बसले होते. त्या तिघींची मैत्री झाली होती. आत्ताच अर्ध्या तासांपूर्वी त्या भेटल्या असतील असं कोणीही सांगू शकत नव्हतं. मध्ये मध्ये आकाशचे पांचट जोक चालूच होते. आज खूप दिवसांनी शालिनीला जेवल्यासारखं वाटलं. जेवण झाल्यावर सगळे पुन्हा गप्पा मारत हॉलमध्येच बसले होते. शालिनीसुद्धा आता बऱ्यापैकी खुलली होती. साक्षीने वाईनची बॉटल खोलली आणि 6 ग्लासमध्ये ओतली. एका ग्लासमध्ये तिने बर्फ घातलाच नाही आणि तो ग्लास शालिनीकडे दिला. मी नाही पित, नको मला, शालिनी बोलली. अगं फ्रूट ज्यूसच आहे तो, बाकी काही नाही, एकदा ट्राय कर. नाही आवडलं तर पुन्हा घेऊ नको, साक्षी बोलते. तिचं ऐकून शालिनीने ते अख्खं ग्लास त्यांच्यासोबत रिकामं केलं. बाकीच्या सगळ्यांना सवय होती त्यामुळे त्यांना काही वाटलं नाही. पण शालिनीला एका ग्लासमध्येच धुंदी चढायला लागली होती. त्यात साक्षीने तिला पुन्हा एकदा ग्लास भरून दिला. अभि, आता लेट झाले, आम्ही येतो, साक्षीने सगळ्यांना इशारा केला. तसं ते लागोपाठ उठले. बरं बाय, अभिने त्यांना हात हलवून बाय केलं आणि ते गेले. तसं दरवाजा बंद करून घेतला. तो हॉलमध्ये आला तर शालिनी काहीतरी वेगळीच वाटली. ती स्वतःशीच हसत होती. शालिनी, त्याने तिला हळू हाक मारली. हां अभि, तिने हसत मानवर केली. तिच्या तोंडून अभि ऐकून तर तो हवेतच उडत होता. तिच्या डोळ्यातली नशा बघून तो समजून गेला की तिला चढली आहे. मनोमनात त्या चौघांना शिव्या घालत तो तिच्या बाजूला जाऊन बसला. शालिनी, आत्ता झोपायला हवं, अभि बोलतो. ना, मला इथेच बसायचंय, ज्यूस हवाय. तिने रिकाम्या ग्लासकडे इशारा केला. नाही, त्याने तुला अजून त्रास होणार. अभिने तिच्या हातातला ग्लास काढून घेतला.
नाही, शालिनीने रडायला सुरुवात केली. ओके ओके, मी देतो. त्याने त्या ग्लासमध्ये थंड पाणी ओतलं आणि दिलं. तिने एका झटक्यात ग्लास तोंडात ओतला आणि विचित्र तोंड केलं. हा नाही, मला मगासचा ज्यूस हवाय. तिने रागात त्याच्याकडे बघितलं. अभिला ती खूप क्यूट दिसत होती. इतर वेळी तर तिच्या तोंडून एक शब्द पण निघत नव्हता आणि आत्ता ती त्याच्यावर ओरडत होती, पण हे त्याला आवडत होतं. अभि, द्या ना मला. शालिनी लहान चेहरा करून त्याच्याकडे बघत होती. नाही नाही शालिनी, तुला खूप त्रास होणार नंतर. नाही, मला आत्ता म्हणजे आत्ताच हवंय. शालिनी मांडी घालून बसली. मी तुला उद्या देतो पूर्ण बॉटल, खरंच. बघा हां, शालिनी म्हणाली. हो खरंच. अभिने तिच्या हातावर हात ठेवला. ठीक आहे मग, मला आता बेडरूममध्ये घेऊन चला. ती उठून धडपडत उभी राहिली. त्याला वाटलं घेऊन चला म्हणजे हाताला धरून वगैरे न्यायला सांगत असेल. मला उचलून घ्या. तिने लहान मुलासारखे हात पुढे केले. हां, त्याचं तोंड उघडत राहिलं. तुम्ही मला ते दिलं नाही ना, त्याची शिक्षा म्हणून मला उचलून घ्या. तसं तर तुम्हाला खूप शिक्षा द्यायच्या आहेत, पण आजच्यासाठी ही पुरे. ती इकडे तिकडे डुलत स्वतःशीच बोलत होती. अभिने हसत पुढे जात तिला उचलून घेतलं. अशी शिक्षा मिळत असेल तर तो रोज चूक करायला तयार आहे, मनातच बोलत होता. तिने त्याच्या छातीवर हात ठेवला आणि मध्येच हसायला लागली. काय झालं? तुमचे केस किती छोटे आहेत. शालिनी त्याचे बियर्डचे केस ओढत होती. ओ गॉड शालिनी, ते माझे केस नाही आहेत, माझी बियर्ड आहे ती. अभि बोलतो. ते काय असतं? तिने निरागसपणे विचारलं. तिच्या ह्या प्रश्नावर त्याला काय उत्तर द्यावं तेच समजत नव्हतं. त्याच्या नशिबाने त्याच वेळी बेडरूममध्ये पोहोचले आणि त्याने तिला खाली उतरवलं. तू आता शांत झोपायचं, ओके? त्याने तिला समजावलं. ना, मला गरम होते. ती एका हाताने साडीचा पदर काढतच होती की त्याने पटकन तिला पकडलं. काय करते तू? अभि बोलतो. गरम होते, माझी साडी काढते, शालिनी बोलते. नो, इथे नाही. ती रूम दिसते ना, तिथे जा आणि बदल. त्याने बाथरूमकडे बोट दाखवलं. पण मी घालू काय? ती पुन्हा विचार करायला लागली. आता अभिला प्रश्न पडत होता की ही खरंच शालिनीच आहे ना? असं वाटत होतं ती एवढ्या दिवसांचं सगळं एका दिवसात बोलून घेते. मी तुला तुझे कपडे आणून देतो, तू ते घाल. अभि बोलतो. नाही, मला मिळाले कपडे. शालिनी खूप काय मिळाल्यासारखं ओरडली. कुठे आहेत? मी देतो ते. हे हवंय मला. ती त्याचं शर्ट ओढतच बोलत होती. आय रिअली प्रे शालिनी, उद्या तू उठशील तेव्हा तुला काहीच आठवू नये, नाहीतर नक्की तुला हार्ट अटॅक येणार. त्याने मनातच प्रार्थना केली. हाच शर्ट हवाय मला. ती बंद होणारे डोळे उघडत कसं तरी त्याच्या शर्टची बटणं काढत होती. हो हो, थांब, मी देतो काढून. त्याने शर्ट काढला आणि तिच्या हातात दिला, पण तिचं लक्ष तर त्याच्या बॉडीकडेच होतं. हे खरं आहे? तिने डोळे मिचकावत विचारलं. त्याने फक्त मान हलवली. हे खरं आहे? हा प्रश्न होता का? तो रोज सकाळी उठून 2 तास घाम गाळायचा आणि ही हे खरं आहे का विचारते. त्याला आता स्वतःच्या डोक्यावर हात मारून घ्यावासा वाटत होता. मी तुला बाथरूमकडे सोडतो, चल. त्याने तिला उचलून घेतलं आणि बाथरूममध्ये उभं केलं. तू नीट चेंज कर, मी आहे बाहेरच. त्याने समजावून सांगितलं. तुम्ही हे बंद करू नका. तिने पुन्हा त्याच्या छातीवरून बोटं फिरवली. तो पळतच बाहेर आला. त्याच्या फिलिंग्स आता कंट्रोलच्या बाहेर जात होत्या. बंद करू नका? हा काय शो आहे का? त्याने एकदा आरशात स्वतःकडे बघितलं आणि नाही म्हणूनच मान हलवत स्वतः चेंज करून तिची वाट बघत बसला. 10 मिनिटं झाली, 15 मिनिटं झाली, तरी तिचा काहीच पत्ता नव्हता. शालिनी, त्याने एकदा बाथरूमच्या दरवाजावर हात मारला, पण आतून काहीच रिस्पॉन्स नाही. नंतर अचानक पाण्याचा आवाज यायला लागला. ओ शिट. दरवाजा उघडून तो आत आला तर ती लहान मुलासारखं त्या शॉवरमधून येणारं पाणी उडवत उड्या मारत होती. ये अभि, पाऊस पडतोय, ती ओरडली. पण तो भानावर कुठे होता. तिने त्याचं शर्ट घातलं होतं जे गुडघ्यापर्यंत येत होतं आणि ते हात तिने कसे तरी वर ओढले होते, पण ते शर्ट खांद्यावरून खाली उतरत होतं. शिवाय ती वरची 2 बटणं लावायला पण विसरली होती. तो आवंढा गिळत तिच्याकडे बघत होता. तिचे ते गोरे गोरे पाय, तो खांदा. अभि, तिने त्याच्या चेहऱ्यावर पाणी मारलं आणि तो भानावर आला. कंट्रोल अभि, कंट्रोल. त्याने स्वतःच्या गालावर हात मारला आणि पुढे जात शॉवर बंद केला. पाऊस बंद झाला. तिचा चेहराच पडला. आत्ता शांत झोपायचं. त्याने तिला उचललं आणि शांत आवाजात धमकी दिली. बेडच्या मधोमध तिला झोपवलं आणि तिच्या अंगावर ब्लँकेट घातलं. अभि, इकडे या. तिने त्याला हाताने बोलावलं. काय झालं? तो तिच्या बाजूला बसला. तुम्ही झोपा ना इथे. तिने स्वतःच्या बाजूला इशारा केला. तो काहीही न बोलता तिच्या बाजूला झोपला, कारण आत्ता जर तो नाही बोलला असता तर ती नक्कीच रडायला लागली असती. तो झोपला तसे ती त्याच्या अंगावर आली. प्लीज, असं नको ना करू, तो मनातच बोलत होता.
ज्यावेळी तू हे नशेत नसताना करशील ना, मी तुला अजिबात सोडणार नाही आहे. तो तिचे हात स्वतःच्या चेहऱ्यावरून फिरताना विचार करत होता. हे किती गुलाबी आहेत. तिच्या हाताचा अंगठा त्याच्या ओठांवर फिरत होता. मला हे टेस्ट करायचं आहे, ती बोलली. आणि तो पुढे काय बोलेल त्याआधीच तिने त्याच्या ओठांवर ओठ टेकवले आणि किस करायला लागली. त्याने स्वतःला थांबवण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण आत्ता सगळं त्याच्या सहनशक्तीच्या पुढे गेलं होतं. त्याचे हात पण तिच्या पाठीवरून फिरायला लागले. खूप वेळ ते दोघे किस करत होते. तिच्या ओठांचा तो गोडवा, खरंच त्यात एक नशा होती जी आता अभिवर चढत होती. त्याचे हात आता तिच्या शर्टच्या जवळ जात होते, पण तेवढ्यातच तिच्याकडून रिस्पॉन्स यायचा बंद झाला आणि तो भानावर आला. लागोपाठ त्याने हात बेडवर घेतले. अभि, ती नशेत आहे, तू नाही. त्याने स्वतःला आवर घातला आणि तिच्याकडे बघितलं तर ती तशीच झोपलेली. त्याने अलगद तिला बेडवर नीट झोपवलं आणि तो उठायला जात होताच की तिने त्याच्या शर्टला धरून पुन्हा ओढलं. ती झोपेतच होती. मग तो तसाच तिला कुशीत घेऊन झोपला. आता उद्या ती उठायच्या आधी त्याला इथून गायब व्हावं लागणार होतं, नाहीतर तिची काय अवस्था होईल हा विचार करूनच त्याला हसायला येत होतं. आय एम वेटिंग फॉर दॅट डे, ज्यावेळी तू हे सगळं नशेत नसताना करशील. त्याने हसतच तिच्या कपाळावर ओठ टेकवले. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व आवडली असल्यास लाईक करा आणि कथेचा पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.